वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्हिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। या कुन्दे नृतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पिता माता बंधू तुझ विण असे कोण मजला बहुमी अन्यायी परिसकलही लाज तुझला न जाणे मी काही जपतप पूजा साधन विधी कृपा दृष्टी पाही शरण तुझा लो गणपती। गुरो तुझी ही पदवारी धारा दुओ सदा कायिक दोष सारा सदैव माझे मनवाणी शुद्ध करो तुझे नाम पवित्र सिद्ध। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। गेल्या भागामध्ये ध्रुव हा विष्णूंच्या धामामध्ये गेल्याची कथा आपण श्रवण केलेली आहे। आता आपल्याला ध्रुवाचा वंश पुढे काय काय आहे तो पाहायचा आहे। त्याला ध्रुवाला उत्कल नावाचा पुत्र होता। त्याला संपूर्ण पित्याचं सार्वभौम राज्य मिळालं होतं, वैभव मिळालं होतं, पण त्या उत्कलाने काही राजसिंहासनावर बसण्याचं नाकारलं आणि म्हणून मग कुलातील ज्येष्ठांनी ठरवलं की त्याचा लहान भाऊ भ्रमीपुत्र वत्सर त्याला राजा बनवलं। पुढे त्याची पत्नी स्वविर्थी हिला 6 पुत्र झाले। भ्रमीपुत्र वत्सर याला 6 पुत्र झाले। त्यात मोठा होता पुष्पार्ण। या पुष्पार्णाने 2 विवाह केलेत। प्रभा म्हणजे दिवस आणि दोषा म्हणजे रात्र, ह्या अशा त्याच्या 2 पत्नी होत्या। प्रभेला माध्यंदिन प्रातः आणि माध्यंदिन म्हणजे सकाळ आणि दुपार आणि सायंकाळ असे 3 पुत्र झाले। आणि दुसरी पत्नी दोषा तिला प्रदोष निशिथ आणि व्युष्ट असे 3 पुत्र झालेले आहेत। आणि व्युष्ट म्हणजे पहाट, त्याला पुष्करणी नावाच्या पत्नीपासून सर्वतेज म्हणजे सूर्य नावाचा पुत्र झालेला आहे। आणि त्याच पुढे व्युष्टाला आकुती नावाच्या पत्नीपासून चक्षु नावाचा पुत्र झाला आहे। पुढे त्याच्याच नावाने चाक्षुष मनवंतर हा मनु झालेला आहे। पुढे चाक्षुष मनु हा पुढे झालेला आहे। आणि चक्षुची पत्नी नडवला
हिला मग पुढे 12 पुत्र झालेले आहेत. ते आपल्याला ह्यातले काही काही राजांची नावं माहिती असतील. पुरु, कुत्स, द्रित, द्युम्न, सत्यवान, ऋत, व्रत, अग्निष्टोम, अतिरात्र, प्रद्युम्न, शिबी आणि उल्मुक असे 12 सत्वगुणी पुत्र या व्युष्टाला चक्षु नावाच्या मनुला नडवाला नावाच्या पत्नीपासून झालेले आहेत. त्यापैकी जो उल्मुख होता, उल्मुख, त्याला पुष्करणीपासून 6 पुत्र झाले. पुष्करणी ही त्याची पत्नी. अंग, सुमना, ख्याती, क्रतू, अंगिरा आणि गय असे हे 6 पुत्र झालेले आहेत. या अंगाच्या पत्नीचं नाव होतं सुनीथा. अंग नावाचा जो पहिला पुत्र आहे उल्मुखाचा, त्याच्या पत्नीचं नाव होतं सुनीथा. आता या सुनीथा आणि अंग राजाला काही मूलबाळ झालं नव्हतं. तर तो यज्ञयाग करीत असे. एक दिवस त्याने अश्वमेध महायज्ञ करायला आरंभ केला, पण देव काही त्याची हे स्वीकार करत नव्हते. ते पदार्थ जे घृत आहुती ज्या यज्ञामध्ये पडत होत्या त्याचा स्वीकार काही देव करत नव्हते. स्वतःच देव काही त्याचा भाग घ्यायला तयार नाही. त्यावेळेला मग जे ऋत्विज होते होम करणारे आलेले, ते म्हणाले की देवांना आव्हान करून सुद्धा ते जर काही भाग घेत नाहीत तर राजन, आम्ही तुला एक सुचवू का? तुला संतान नाही आहे तर तू पुत्रकामेष्टी यज्ञ का नाही करत? मग त्यावेळेला अंगराजाने सांगितलं, ठीक आहे, आपण पुत्रकामेष्टी यज्ञ करूया. आणि मग त्यावेळेला पुत्रप्राप्ती होण्यासाठी ऋत्विजांनी शिपिविष्ट नामक विष्णूंना पूर्णाश समर्पण, मग विष्णूंना तो हे समर्पण केला. आणि मग त्या आहुतीमध्ये अग्निकुंडातून सोन्याचा हार आणि शुभवस्त्रांनी विभूषित असा एक पुरुष प्रगट झाला. त्यावेळेला पुरुष यज्ञातनं प्रगट होत असत. आणि ज्या वेळेला यज्ञ संपन्न होत असे त्या वेळेला ज्या उद्देशाने तो यज्ञ केलेला आहे त्या उद्देशातून तो यज्ञ पुरुष त्या गोष्टीचा प्रसाद यजमानांना देत असे. तर त्यावेळेला त्या एका सुवर्ण पात्रामध्ये सिद्ध झालेली खीर घेऊन तो यज्ञपुरुष प्रगट झाला. राजा अंगाने त्या यज्ञपुरुषाच्या हातातून ओंजळीत जी होती खीर ती घेतली आणि तिचा वास घेतला आणि ती आपली सुनीथा नावाच्या पत्नीला ती खीर प्राशन करण्यासाठी दिली. त्या पुत्रप्रदायिनीने खीर खाल्ली आणि पुढे तिला गर्भधारणा झाली. आणि ही सुनीथा नावाची जी पत्नी होती ही मृत्यूची कन्या होती. आणि पुढे काय झालं की तिला वेन नावाचा मुलगा, त्याच्या मुलाचं नाव वेन ठेवण्यात आलं. पण तो अतिशय अधार्मिक होता, क्रूर होता, निर्दयी होता. तो लहानपणी सुद्धा जेव्हा मैदानात खेळायला जायचा तेव्हा आपल्या बरोबरीच्या मुलांना सुद्धा तो पशुप्रमाणे मारीत असे, निर्दयप्रमाणे. त्याची ती दृष्ट प्रवृत्ती पाहून राजाला अतिशय वाईट वाटायचं. त्याने त्याला अनेकदा सुधारण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या पद्धतीने त्याला समजावून सांगितलं, सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यात काही बदल झाला नाही. मग शेवटी राजा हताश झाला आणि एक दिवस त्याला झोप पण येईन अशी झाली. कंटाळून गेला राजा आणि ऐश्वर्याने भरलेल्या राजमहालातून राजा बाहेर पडला आणि तो विरक्त होऊन वनामध्ये निघून गेला. आता अंग निघून गेल्यानंतर या पृथ्वीचं रक्षण करणारं कुणीच राहिलं नाही आणि सर्व लोक अतिशय उच्छृंखल झाले. त्यांचा सगळ्यांचा राजा असतो तोपर्यंत प्रजेवर कंट्रोल असतो. प्रजेचे काही राजा काही नियम घालून देतो, असं वागलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. कोणीच नियम पाळायला तयार नाही, सगळेच मनाला येईल तसं वागायला लागले. म्हणून मग मंत्रिमंडळ होतं ते सगळं सुनीताकडे आलं आणि त्यांनी त्यांच्या मनात नसताना सुद्धा वेनाला राज्याभिषेक केला. आता पुढे हा वेन आता हातातच सगळी सत्ता आली म्हणल्यावर आधी स्वतः स्वभावाने कठोर असलेला वेन फारच कठोर प्रशासक झाला तो. आणि आता तो लोकांना सांगू लागला. त्यांनी तो राजा झाल्यानंतर त्यांनी प्रजेमध्ये अतिशय भय निर्माण केलं.
लोकांना बाहेर पडायची सुद्धा भीती वाटायला लागली. ब्राह्मणांचा सुद्धा आदर सत्कार कमी झाला आणि सगळ्या प्रजेला तो सांगायला लागला की तुम्ही सर्वजण माझं पूजन करा, मला नैवेद्य अर्पण करा. ब्राह्मणांना सुद्धा त्यांनी सांगितलं आपल्या सर्व कर्मांच्या द्वारा फक्त माझंच तुम्ही पूजन करा, मलाच नैवेद्य अर्पण करा, माझ्याशिवाय कोणालाच दुसरा अग्रपूजेचा अधिकार होऊच शकत नाही. अशी त्याची बुद्धी विपरीतपणे चालायला लागली. तो अत्यंत पापी मार्गाकडे, कुमार्गाकडे जाणारा झाला आणि अशा त्याच्या वर्तणुकीमुळे त्याची पुण्य क्षीण होत गेलं, कमी कमी होत गेलं. एक दिवस इतका असह्य झालं ऋषीमुनींना त्याचं वागणं की त्यांनी केलेला अपमान त्यांना सहन झाला नाही. आणि मग शेवटी त्यांनी ठरवलं की हा इतका दुष्ट आहे की याला आता मारून टाकू आपण. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं आणि त्याचं भस्म करून टाकलं ऋषीमुनींनी मंत्राच्या साह्याने. आता इकडे त्याचा भस्म झाल्यानंतर आता पुन्हा राज्य उघडं पडलं. आता या राज्याचं काय करायचं पुढे, याला वाली कोण? त्यावेळेला पुन्हा ऋषीमुनींनी विचार केला की या राजर्षीच्या या घराण्यामध्ये इतके मोठे मोठे सद्गुणी, पराक्रमी, सत्वशील राजे होऊन गेलेत, भगवत परायण राजे होऊन गेलेत, तर या वंशाचा नाश व्हायला नको. त्यामुळे त्यांनी काय केलं की त्या वेन राजाचं शरीर घेतलं. सुनीती बसली होती त्याचं शवाजवळ, तिला बोलवलं आणि ते शव इकडे आणलं. आणि त्या ऋषीमुनींनी काय केलं की त्या राजाच्या मांडीचं हे केलं, रोदन केलं. म्हणजे काय केलं की मांडीची घुसळली मांडी. म्हणजे आता आपण म्हणतो ना क्लोनिंग आत्ताच्या भाषेमध्ये. ती डॉली मेंढीची कथा कशी आहे की तिच्या पायाच्या पेशीपासून दुसरा प्राणी तसाच तयार केला. तशा प्रकारेच हे असावं, म्हणजे त्यावेळेला हे विज्ञान असावं आणि त्याच विज्ञानाच्या आधारे आता आपण काही शोध नवीन लागत आहेत, तर ही तसं काहीतरी असावं. अशा प्रकारे त्यांनी मांडीपासून एक बुटका पुरुष उत्पन्न झाला. तो अतिशय काळ्या रंगाचा होता, कावळ्यासारखा. हातपाय पण लहान होते त्याचे, जबडा मोठा, नाक चपटं, असा विचित्र तो आला. तर त्याला निषाद असं नाव ठेवलं, निषाद म्हणू लागले त्याला. या माणसाने मात्र काय केलं, ह्या निषादाने जन्माला येताच वेनाची जी भयंकर पापं त्याच्या हातून घडली होती ती सगळी त्या स्वतःच्या शिरावर घेतली. हिंसा, लूटमार सगळं त्याने घेतलं आणि तो नगरामध्ये न राहता आता हा पर्वतराजीमध्ये राहायला लागला. तो तिकडे राहायला गेला. आता हा असा निषेध जो होता त्याचा काही आपल्याला उपयोग नाही हे लक्षात आलं ऋषीमुनींच्या. आणि म्हणून त्यांनी लगेचच पुन्हा त्याचं काय केलं, वरच्या भागाचं म्हणजे बाहूचं मंथन केलेलं आहे. जसं त्यांनी मांडीचं मंथन केलं तसं बाहूचं केलं. म्हणजे कमरेच्या वरचा भाग हा पवित्र असतो शरीराचा, त्यामुळे पवित्र भागाचं मंथन केल्यानंतर तिथे पृथू महाराज प्रगट झालेले आहेत. हा पुरुष म्हणजे भगवान विष्णूंच्या विश्वपालक कलेपासून प्रगट झालेले आहेत. आणि त्याच्याबरोबर हृदयाचं मंथन केलं तर साक्षात नारायण प्रगट झाले असते असं मुनींना वाटू लागलं. असे हे पृथू तेथे प्रगट झाले आणि त्यांच्यापासून कधीही वेगळी न होणारी लक्ष्मी तिचा अवतार झालेला आहे. बोला भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, पृथू राजा की जय. आता हा पृथ्वीराजा प्रगट झाल्यानंतर त्याची जी पत्नी त्याच्याबरोबर प्रगट झाली ती त्या राणीचं नाव अर्ची असं ठेवलं. ही ती लक्ष्मीचं रूप होती, अर्ची. आता त्यावेळेला ब्राह्मण पृथ्वीराजाची स्तुती करायला लागलेत, श्रेष्ठ गंधर्व गुणगायन करू लागलेत आणि संबंध देवलोकातून पुष्पवर्षाव सुरू झालेला आहे, अप्सरा नाचायला लागलेल्या आहेत. अशा प्रकारे तिथे वातावरण अतिशय मंगलमय वातावरण तिथे झालेलं आहे. सर्वेश्वर भगवानांनीच श्रीकृष्णाच्या रूपाने श्रीकृष्णांनीच पृथू रूपाने अवतार घेतला आणि म्हणून पृथ्वीराजाच्या
पृथ्वीराजाचे सगळं चरित्र आता आपण इथे पुढे बघायचं आहे. आता काय झालं होतं, वेन राजाच्या काळामध्ये लोक कसंही अंधाधुंद झाले होते, त्यामुळे पृथ्वीने अन्न आणि औषधी वनस्पती तयार करण्याचं सोडून दिलं होतं. सगळीकडे दुष्काळ झाला होता. सगळी पृथ्वी ही रखरखीत झाली होती. मग त्यावेळेला पृथ्वीराजाने त्या पृथ्वीला विचारलं की तू असं का करतेस. मग ती काहीच उत्तर द्यायला तयार नाही. तिच्या पोटामध्ये सगळे अन्न आणि औषधी तिने लपवून ठेवले आहेत. त्यावेळेला मग पृथ्वीराजाला संताप आला. त्यांनी धनुष्य उचललं आणि त्या पृथ्वीवर त्याने धनुष्यबाण उगारला. त्यावेळेला पृथ्वी घाबरली आणि पृथ्वीने गायीचं रूप घेतलेलं आहे आणि ती गायीचं रूप घेऊन चारही दिशांना पळायला लागली आहे. आणि ती अशी पळायला लागली म्हणल्यावर पृथ्वीराजाचे डोळे रागारागाने लाल झालेत आणि ती जिथे जिथे पळतीये तिथे तिथे पृथ्वीराजा तिच्या मागे मागे चाललाय. दिशा उपदिशा स्वर्ग आणि अंतरिक्षामध्ये ती धावतीये. त्यावेळेला पृथ्वीराजा शस्त्र घेऊन तिच्या मागे मागे जात आहे. त्यावेळेला पृथ्वीने हात जोडलेत आणि ती पृथ्वीराजाला म्हणाली, धर्म जाणणाऱ्या शरणागत वत्सल राजन, आपण सर्व प्राण्यांचे रक्षण करण्यास तत्पर आहात. आता आपणच माझं रक्षण करा. मी अत्यंत दीन आणि निरपराध आहे. आपण का मला मारताय? माझ्यासारख्या स्त्रीचा वध आपण का करताय? त्यावेळेला पृथ्वीराजा तिला म्हणतोय, तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलंयस. तू यज्ञामध्ये हविर्भाग घेतेस, परंतु त्याच्या बदल्यात आम्हाला अन्न देत नाहीस आणि म्हणून मी आज तुला मारणार आहेस. पूर्वी ब्रह्मदेवानी उत्पन्न केलेल्या अन्न इत्यादीच्या बीजांना तू आपल्यामध्ये दडवून ठेवलंयस आणि तू रयतेची पर्वा न करता आपल्या पोटातून ते बाहेर काढायलाच तयार नाहीस. हे तुझं कृत्य बरोबर आहे का? आणि म्हणून तुला मी आता मारणार. लोकरक्षक आपण राजे लोकांनी माझे पालन. आणि त्यावेळेला पृथ्वी म्हणतीये की ज्यावेळेला ब्रह्मदेवानी धान्य आणि बीज उत्पन्न केली त्यावेळेला लोक यम आणि नियमांचं पालन करत होते, दुराचारी नव्हते, ते सदाचारी होते आणि त्यामुळे मी केलेलं अन्नधान्य पुरत होतं त्यांना. लोक समाधानी होते. पण आता ते काय करतायत? ते लोकरक्षक आणि राजलोकांचा आदर करत नाही, त्यांच्या आज्ञांचं पालन करत नाही, सदाचाराने वागत नाही. त्यामुळे यज्ञासाठी लागणाऱ्या औषधी मी लपवून ठेवलेल्या आहेत. आता पुष्कळ कालावधी लोटलाय पृथ्वीराजा. आता ही धान्य जे बीज आहे त्याचा आता काहीच उपयोग होणार नाही, कारण मी वृक्ष झाली, आता माझी खरखरीत झाली आहे सगळी हे. तर आता तू काय कर, तर तुला मला सपाट करावं लागेल. तू मला दोहन कर, माझ्या पृथ्वीला संपूर्ण सपाट कर. आणि मग ज्या वेळेला तू मला सपाट करशील आणि त्याच्यावर वरुण राजा कृपा करेल आणि त्याच्यावर जेव्हा त्या वरुण राजाच्या कृपेने जेव्हा पाऊस पडेल त्यावेळेला माझ्या पोटातली जे बीज आहेत, जे सुकलेले आहेत, त्याला अंकुर फुटतील आणि मग माझ्या पोटातून चांगलं धनधान्य निर्माण होईल. निरनिराळ्या वनस्पती, औषधी वनस्पती तुला मिळतील आणि सगळ्यांचं जीवन हे मंगलकारक होईल. पृथ्वीने असं सांगितल्यानंतर पृथ्वीने स्वयंभू मनू होता त्याला वासरू बनवलं आणि संपूर्ण पृथ्वी तिचं सपाट केली. पृथ्वी सपाट करायला सुरुवात केली, खोदून काढली, सगळी एकसारखी केली. स्वयंभू मनूला वासरू बनवलं आणि त्यानंतर त्या वासराच्या साह्याने सर्व हातावरच आपल्या सर्व धान्यांची धार त्यांनी काढली. आणि मग पृथ्वीकडून ज्या ज्या वस्तू आपल्याला आवश्यक आहेत त्या सगळ्या वस्तू प्राप्त करून घेतल्या. मग प्रत्येकाने त्या पृथ्वीकडून काही ना काहीतरी घेतलंय. ऋषींनी बृहस्पतीला वासरू बनवलं आणि पृथ्वीच्या वेदरूप पवित्र दुधाचं दोहन केलं. म्हणजे त्यांनी काय घेतलं? जे वेद गायब झाले होते, जे दिसत नव्हते, ते संपूर्ण वेदवाणी ती सगळी घेतली. गंधर्वाणी अप्सरांनी विश्वावसूला वासरू बनवलं आणि संगीत माधुर्य आणि सौंदर्य रूप असं हे दुधाचं दोहन त्यांनी घेतलेलं आहे. पितृगणांनी अर्यमाला वासरू बनवलंय आणि मातीच्या कच्च्या मडक्यात श्रद्धापूर्वक काव्यरूप दुधाचं दोहन केलंय.
कपिल देवांना वासरू बनवून आकाशरूप पात्रामध्ये सिद्धांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत. वेगवेगळ्याच्या विद्या त्यांनी प्राप्त करून घेतल्या आहेत. अशा प्रकारे ज्याला जे जे पाहिजे त्या त्या वस्तू प्राप्त करण्यासाठी त्यांनी इप्सित वस्तू प्राप्त करण्यासाठी दोहन केले पृथ्वीचं, आणि सर्व इच्छित वस्तू देणारे पृथ्वी त्यांना प्रसन्न झाली आहे आणि ती पृथ्वीराजाच्या अधीन झाली आहे आणि तिने सर्वांना तृप्त केलं आहे. निरनिराळ्या पात्रांमध्ये निरनिराळे पदार्थ त्या पृथ्वीच्या दोहनाने आलेले आहेत. आता हे सगळं झालेलं पाहिल्यानंतर पृथ्वी इतके प्रसन्न झाले की सर्व इच्छित वस्तू देणाऱ्या पृथ्वीबद्दल त्यांनी आपली मुलगी आहे आपल्या कन्येप्रमाणे त्यांना तिच्याबद्दल स्नेह उत्पन्न झाला आणि त्या कन्येचा त्यांनी अतिशय स्नेहपूर्ण यांनी स्वीकार केला. आणि मग राजाधिराज पृथूने धनुष्याच्या टोकाने पर्वतांना फोडून एक भूमंडल सपाट केलेलं आहे. अशा प्रकारे पृथू महाराजांनी सर्व प्रजेला सुखी केलंय आणि आता सगळीकडे सुखाचं राज्य चाललंय. संपत्ती अमाप आहे. चांगले संस्कार पृथ्वीराजा देतोय लोकांना. आणि आता पृथ्वीराजांनी ठरवलं की आता आपण अश्वमेध यज्ञ करायचे. आणि मग मनुच्या ब्रह्मावर्त क्षेत्रामध्ये जिथे सरस्वती नदी पूर्वाभिमुख होऊन वाहते तिथं राजा पृथूनी 100 अश्वमेध करायचं ठरवलं. त्याचे 99 यज्ञ पूर्ण झाले. आता 100वा यज्ञ झाला की अश्वमेध यज्ञाचं त्याला पुण्य मिळणार. तर त्यावेळेला आता 100वा यज्ञ करायचा. तर इंद्राला काळजी पडली की अरे बापरे, आता ह्याचे जर हे सगळे यज्ञ पूर्ण झाले तर आपलं इंद्रपद त्याला मिळणार पृथ्वीराजाला, आणि पृथ्वी जर इंद्र झाला तर माझं पद गेलं. अशा प्रकारे तो इंद्र घाबरला. आणि मग त्याने काय केलं, त्याने इंद्रानी ईर्षेने पेटून गुप्त रूपाने त्यांनी जो सोडलेला यज्ञाचा घोडा होता तो यज्ञाचा घोडाच पळवून नेला. मग त्यावेळेला युद्ध झालं, भरपूर युद्ध झालं. त्याच पृथूचा मुलगा विजिताश्व याने अद्भुत पराक्रम केला आणि त्याचं नाव पुढे विजिताश्व असं ठेवलं, कारण त्याने यज्ञाचा घोडा सोडवून घेऊन तो पळवून आणलेला घोडा घेऊन तो परत आला विजिताश्व, आणि म्हणून त्याचं नाव विजिताश्व असं ठेवण्यात आलं आहे. मग पुढे काय झालं की इंद्र अतिशय घाबरलेला होता, म्हणून ब्रह्मदेव तिथे आले आणि त्यांनी सांगितलं पृथ्वीराजाला, अरे पृथ्वीराजा, तुझे 99 यज्ञ झालेले आहेत ते राहू देत, तेवढ्यानेच तुझी कीर्ती इंद्राहून अधिक होणार आहे. तू आता मोक्षधर्म जाणणारा आहेस. आता तुला या यज्ञाची विधिपूर्वक अनुष्ठान करण्याची आवश्यकता नाही. यज्ञाचा घोडा तू मिळवलेला आहेस. आता हे यज्ञ बंद कर. तुझा हा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला नाहीये, पण तू चिंता करू नकोस. या यज्ञाचं सगळं फळ तुला मिळालेलं आहे आणि या यज्ञामुळेच इंद्राने निर्माण केलेल्या नास्तिक मतांनी धर्माचा नाश व्हायला लागलाय. त्यामुळे हे वेनपुत्रा पृथू, आपण साक्षात विष्णूचे अंश आहात आणि वेनाच्या दुराचारामुळे धर्म लुप्त होऊ लागला होता आणि म्हणून त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण या पृथ्वीवर आलेला आहात आणि म्हणून हा आपण अवतार घेतलाय. तर आता आपण हा यज्ञ पूर्ण करण्याचा अट्टहास सोडून द्या आणि मग आपण इंद्राबरोबर मैत्री करा. अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी त्यांना समजून सांगल्यानंतर पृथ्वीराजांनी यज्ञाचा आग्रह सोडून दिला. 100वा अश्वमेध यज्ञ पूर्ण करण्याचा हट्ट त्यांनी सोडून दिला आणि इंद्राबरोबर प्रेमपूर्वक मैत्री केलेली आहे. त्यावेळेला भगवान म्हणाले, राजन, इंद्राने तुझ्या
100 अश्वमेध यज्ञ करण्याच्या संकल्पात विघ्न आणलं. आता तो तुझी क्षमा मागतोय, तर तू आता त्याला क्षमा कर, असं प्रत्यक्ष भगवंत पृथ्वीराजाला सांगतायत. सर्वांचे गुरु श्रीहरी यांनी असं म्हटल्यावर जगतविजयी पृथ्वीने त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली आणि देवराज इंद्र आपल्या कर्माने लज्जित होऊन त्यांच्या चरणावर लोटांगण घालणार होता. त्याला अतिशय लाज वाटायला लागली की आपण हे असं लज्जास्पद कर्म करायला नको होतं, आणि तो आता त्याच्या चरणावर पाय ठेवणार, डोकं ठेवणार. पृथ्वीराजाच्या चरणावर इंद्र डोकं ठेवायला लागलाय. तेवढ्यात राजानं त्याला उचललं, उभं केलं आणि प्रेमपूर्वक हृदयाशी धरलं आणि त्याच्याविषयीचा द्वेष मनातून काढून टाकलाय. महाराज पृथूने तेथे देव, ऋषी, पितर, गंधर्व, सिद्ध, चारण, नाग, किन्नर, अप्सरा, मनुष्य, पक्षी, अनेक प्रकारचे प्राणी असे सगळे ते यज्ञाच्या भूमीजवळ जमलेले होते. भगवंतांचे पार्षद सुद्धा आले होते. त्या सर्वांची भक्तिपूर्वक वाणीने आणि धनाने पूजन केलं आणि मग सगळ्यांना त्याने संतुष्ट केलं, दान देऊन संतुष्ट केलं आणि मग सर्वजण आपापल्या स्थानावर निघून गेलेले आहेत. भगवान अच्युत सुद्धा राजा पृथू आणि त्यांच्या पुरोहितांचे चित्त स्वतःकडे आकृष्ट करून घेत घेत आपल्या धामाकडे श्रीकृष्ण निघून गेलेले आहेत. आणि सगळेजण यज्ञभूमीवर होते. त्या सगळे अंतर्धान पावलेत आणि त्या अंतर्धान पावलेल्या त्यांच्या स्थलाकडे पृथ्वीराजाने पाहिलं आणि तिथे त्याने पुन्हा एकदा नमस्कार केलेला आहे आणि तो आपल्या राजधानीकडे परत आलेला आहे. आता पृथ्वीराजाचं राज्य नेहमीप्रमाणे चालू आहे. अतिशय आनंदात सगळी प्रजा आहे आणि आता पृथ्वीराजा आपल्या प्रजेला आपण पुढे कसं वागलं पाहिजे याच्याबद्दल उपदेश करतोय. तो म्हणतोय, सज्जन हो, आपले कल्याण असो. आपण सर्व उपस्थित महानुभाव लोक हो, माझी प्रार्थना ऐका. आपण माझी राजा म्हणून नियुक्ती केली आहे. वेदज्ञ मुनींच्या मतानुसार संपूर्ण कर्माचे साक्षी श्रीहरी प्रसन्न झाल्यावर ज्या लोकाची प्राप्ती होते तो मला मिळावा, या माझ्या मनोरथ पूर्तीसाठी मी या धर्माने राज्य करत आहे. आपण पण धर्माने वागा, धर्माचं आचरण करा, सत्याने वागा. आणि तुम्ही जर सत्याने वागलात तर तुम्हाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष, चतुर्वर्ग, स्वर्ग व मोक्ष याची प्राप्ती निश्चितच होणार आहे. अशा प्रकारे त्याने पृथ्वीराजाने प्रजेला उपदेश केलाय. वेगवेगळी उदाहरणं त्यांनी दिली आहेत आणि पृथ्वीराजांनी संबंध प्रजेला उपदेश केलाय. पृथूची पत्नी महाराणी अर्ची ही सुद्धा त्याच्याबरोबर आता त्याच्यासारखंच अतिशय साध्वी स्त्रीप्रमाणे राहते. आणि आता पृथ्वीराजा आणि त्याची पत्नी यांनी आपल्या पुत्रांवर राज्य सोपवलंय आणि ते दोघं वनामध्ये आलेले आहेत. तर त्यांना वैराग्य प्राप्त झालंय. तिने सुद्धा आपल्या पतीचं व्रत आणि नियम पालन करून राजाची सेवा करते. ते आता तो प्रजेला उपदेश करून पृथ्वीराजा आणि अर्ची हे वनामध्ये आलेत. त्यांनी आता सर्व सुखाचा त्याग केलाय आणि वनामध्ये परमेश्वराचं तप करायला त्यांनी सुरुवात केली आहे. पृथ्वीराजाचं तप हे अतिशय कठोर चाललंय आणि त्याच्या तपामध्ये अर्ची ही सुद्धा त्याला मदत करते, त्याची सेवा करते आणि ते दोघं फक्त कंदमुळे खाऊन आता राहत आहेत. आणि अशा प्रकारे अतिशय मुनी स्वरूपानं त्यांचं राहणं आहे. एकदा ते असेच बसलेले असताना तेथे सनत कुमार आलेले आहेत. आणि सनत कुमारांनी त्यांना
उपदेश केलेला आहे. आणि मग पुढे असंच त्यांचं तप चालू राहताना एक दिवस पृथ्वीराजांनी आपला देह समर्पित केलाय आणि पृथ्वीराजांनी देहत्याग केल्यानंतर त्याची पत्नी अर्ची हिने सुद्धा पर्वताच्या शिखरावर एक चिता रचली. त्या चितेवर पृथ्वीचा देह ठेवलाय आणि त्यानंतर ती स्वतः त्या चितेमध्ये स्वतःला समर्पित केलं तिने आणि तिने पण अग्निप्रवेश केलाय. परमसाध्वी अर्चीने आपला पती वीरवर पृथू याच्याबरोबर सहगमन केलंय आणि त्यावेळेला स्वर्गामध्ये देवतांनी वाद्य वाजवू लागली आहेत, पुष्पवृष्टी केली आहे. मंदराच्या शिखरावर ही घटना घडली आहे आणि तिथे सगळ्या देवांगना उपस्थित झाल्या आहेत आणि त्यांनी पुष्पवृष्टी केली आहे. त्याच्या या त्यांनी केलेल्या राज्यावर त्याने ज्या पद्धतीने राज्य केलं त्याच्यावर ते प्रसन्न झालेत. आणि मग पुढे विजिताश्व हा पृथूचा मुलगा हा पुढे सम्राट झालाय आणि त्याने आपलं राज्य सुरू केलेलं आहे. त्याला अजून 3 भाऊ होते विजिताश्वला. मग त्याने काय केलं, विजिताश्व एकटाच सम्राट झाला नाही, मग त्यांनी प्रत्येक भावाला एकेका दिशेचं राज्य दिलं. पृथ्वीराजा गेल्यानंतर विजिताश्वला इकडे सगळं राज्य मिळालंय, पण संपूर्ण पृथ्वीचा तो सम्राट होता. पण तो सम्राट होता म्हणून त्याने हावरडासारखं सगळं राज्य आपल्याकडे ठेवलं नाही. त्याने आपल्या भावांना राज्य थोडं वाटून दिलं. हर्यक्षाला पूर्वेचा भाग दिला, धूम्रकेशाला दक्षिणेचा भाग दिला, वृकाला पश्चिमेचा भाग दिला आणि द्रविणाला उत्तर दिशेचं राज्य दिलं. आता या विजिताश्व राजाला जेव्हा त्यांनी इंद्राला हरवलं होतं त्यावेळेला इंद्रदेवानी त्याला अंतर्धान होण्याची शक्ती दिलेली होती, म्हणून त्याचं दुसरं नाव अंतर्धान असंही होतं. त्याचा विवाह या विजिताश्व राजाचा शिखंडिनी नावाच्या पत्नीशी झालेला आहे आणि तिच्यापासून त्याला 3 पुत्र झालेले आहेत, पावक, पवमान आणि शुची. आणि नभस्वती नावाची दुसरी पत्नी होती, तिला अंतर्धान आणि हवीरदान असे पुत्र झालेले आहेत. आता हा सुद्धा राजा झालाय. पुढे त्या अंतर्धान याने कर घेणे, शिक्षा करणे, दंड वसूल करणे ही राजाची कर्तव्य अत्यंत कठोर आणि दुसऱ्यांना कष्ट देणारी आहेत असं समजून एका दीर्घकाळ चालणाऱ्या यज्ञाच्या दीक्षेच्या निमित्ताने राज्य सोडून दिलं आणि तो वनामध्ये निघून गेला आणि पूर्ण पुरुष परमात्म्याची तो आराधना करायला लागलाय. भगवंताची त्याने इतकी भक्ती केली आहे आणि भगवंताच्या चरणी त्यांनी भगवंताचाच विष्णुधाम प्राप्त करून घेतलंय, विष्णू लोक त्याला प्राप्त झालाय. आता जो हवीरदान होता, हवीरदान आणि अंतर्धान अशी 2 मुलं होती ना. हवीरदानाचा मुलगा महाभाग बर्हिषद हा कर्मकांड, यज्ञ, याग, योगाभ्यास यामध्ये तो अतिशय प्रवीण होता आणि त्याने प्रजापती हे पद ब्रह्मदेवाकडून प्राप्त करून घेतलं. त्याने इतके यज्ञ केले आणि ही सर्व भूमी पूर्वेकडे टोक करून पसरलेल्या दर्भांनी झाकूनच टाकली. इतके यज्ञ त्याच्याकडून झाले. मग पुढे त्याचं नाव प्राचीन बर्ही असं पडलंय. आता हा राजा प्राचीन बर्ही ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार समुद्राची कन्या शतद्रुती हिच्याशी त्याने विवाह केलाय. ही समुद्राची कन्या होती शतद्रुती, तिच्याबरोबर राजा प्राचीन बर्हीचा विवाह झालेला आहे. ही शतद्रुती अतिशय सुंदर होती, सर्वांग सुंदर होती. आता या शतद्रुतीपासून प्राचीन बर्हीला प्रचेता या एकाच नावाचे 10 पुत्र झालेले आहेत. ते सर्वजण धर्मज्ञ आणि एकसारखेच नाव असलेले होते
आणि त्यांचं आचरणही सगळ्यांचं सारखं होतं. सदाचारी होते, ते धर्माने वागणारे होते. जेव्हा त्यांच्या वडिलांनी हवीरधान राजांनी त्यांना आज्ञा केली की आता तुम्ही पण विवाह करा आणि संतान उत्पन्न करा, त्यावेळेला त्यांनी त्या सगळ्यांनी तपश्चर्या करण्यासाठी समुद्रामध्ये प्रवेश केला. त्यांना काही विवाह करायचा नव्हता, प्रजा उत्पन्न करायची नव्हती, म्हणून त्यांनी समुद्रात प्रवेश केला आणि समुद्राच्या पाण्यात त्यांनी 10,000 वर्ष तप केलं आणि श्रीहरींची आराधना केली आहे. अशी घनघोर तपश्चर्या करत असताना तिथे त्यांना महादेवानी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. भगवान शंकर प्रसन्न झालेत आणि ते त्यांना म्हणालेत की तुम्ही मी सांगतो त्या स्तोत्राचा जप करा. आणि भगवानांनी रुद्रगीतेचा तिथे त्यांना उपदेश केलाय. मी त्यातल्या 2 ओळी तुम्हाला म्हणून दाखवते. नमः पंकजनाभाय भूतसूक्ष्मेंद्रियात्मने वासुदेवाय शांताय कूटस्थाय स्वरोचिषे संकर्षणाय सूक्ष्माय दुरंतायान्तकाय च नमो विश्वप्रबोधाय प्रद्युम्नायान्तरात्मने नमो नमो निरुद्धाय ऋषिकेशेन्द्रियात्मने नमः परमहंसाय पूर्णाय निभृतात्मने स्वर्गापवर्गद्वाराय नित्यं शुचिषदे नमः नमो हिरण्यवीर्याय चातुर्होत्राय तन्तवे. अशा प्रकारे रुद्रांनी भगवान शंकरांनी त्यांना रुद्रगीता सांगितलेली आहे. आणि त्यावेळेला त्यांनी प्रचेतांना सांगितलंय भगवंतांची आराधना करणं जरी कठीण असलं तरी मी सांगितलेलं या स्तोत्राचा तुम्ही श्रद्धापूर्वक पाठ करा. आणि मग सर्व प्रचेतांनी पाण्यात उभं राहून भगवान रुद्रांनी सांगितलेल्या स्तोत्राचा जप करत 10,000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. इकडे काय झालं होतं, प्राचीन बर्ही म्हणजे प्रचेतांचे पिता प्राचीन बर्ही त्यांचं चित्त कर्मकांडामध्ये रममाण झालं होतं आणि ते सारखे यज्ञ याग करण्यामध्ये रममाण झाले होते. त्यावेळेला नारद आलेले आहेत आणि नारदांनी त्यांना सांगितलंय की हे राजन, या कर्माच्या योगाने तू आपले कोणते कल्याण करून घेऊ इच्छितोस, तुला काय हवंय, कोणता यज्ञ करून कोणतं फळ मागायचंय तुला. त्यावेळेला राजा म्हणतोय देवर्षे, माझी बुद्धी कर्मामध्ये आसक्त असल्याने मला परमकल्याणाबद्दल काहीच कल्पना नाही, तर आपणच मला आता उपदेश करा. त्यावेळेला नारद म्हणतायत, अरे हे राजा, तू यज्ञामध्ये निर्दयपणे हजारो पशूंचा बळी देतोयस. तू आकाशामध्ये बघ, तू जे बळी दिलेस ते तुला त्यांचा क्लेश तू पत्करतायत, ते तुझा बदला घेण्यासाठी वाट पाहतायत. तू मेल्यानंतर परलोकात जाशील तेव्हा अत्यंत क्रोधाने ते तुला आपल्या लोखंडी शिंगांनी भोसकतील आणि तू जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून राहशील. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. तर जन्म मृत्यूच्या चक्रातून जेव्हा जीव मोकळा होतो तेव्हाच त्याला पूर्ण शांती मिळते. यज्ञाने तुझं कल्याण होणार नाही. कल्याणासाठी चित्तशुद्धी आवश्यक आहे. चित्तशुद्ध झाल्यावर एकांतात बसून ध्यान केलं पाहिजे. केवळ यज्ञ कल्याणी ईश्वराचा साक्षात्कार होत नाही. तू स्वर्गात जाशील तर पुन्हा तुझ्या पुण्य तुझं संपलं की तुला स्वर्गातून पुन्हा खाली पाठवलं जाईल. तू पुन्हा पृथ्वीवर जन्म घेशील, पुन्हा तुझे जन्म सुरू होतील. त्यापेक्षा तू शांततापूर्वक ईश्वराची आराधना कर. तुला तुझ्या स्वतःच्या स्वरूपाचं अजून ज्ञान झालेलं नाही. जो स्वतःचे रूप जाणून घेऊ शकत नाही
तो ईश्वराला कसा बरं ओळखू शकेल? आता तुला मी एक कथा सांगतो आणि म्हणून नारद मुनी आता कथा सांगतायत. प्राचीन काळी एक पुरंजन नावाचा राजा होता आणि त्याला अविज्ञात नावाचा एक मित्र होता. पुरंजनाला सुखी करण्यासाठी अविज्ञात नेहमीच प्रयत्नशील असे. तरीही तो आपल्या प्रयत्नांची जाणीव पुरंजनला कधी होऊ देत नसे. तो तेवढी काळजी घेत असे की मी जरी ह्याचा मित्र आहे तरी मी ह्याला सुखी करतो ह्याची जाणीव पुरंजनला होता कामा नये. हा पुरंजन म्हणजे कोण? तर हा जीवात्मा आहे. आपल्या शरीरातला जो आत्मा आहे तो जीवात्मा आहे आणि हा पुरंजनला सुखी करण्यासाठी ईश्वर म्हणजे अविज्ञात मित्र, आणि तो अविज्ञात नावाचा मित्र काय करतो? तर पाऊस पाडतो, अन्न उत्पन्न करतो आणि जीवाला सुखी ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. पुरंजन म्हणजे आपण सर्वजण आहोत. आपल्या शरीरात जो आत्मा आहे तो पुरंजन आहे आणि अविज्ञान म्हणजे प्रत्यक्ष पूर्ण पुरुष ब्रह्मदेव भगवान शक्ती आहे ती. आणि पुरंजनला मात्र हे कळत नाही की आपल्याला सुखी करण्यासाठी कोणीतरी एक शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या प्रयत्नाने, शक्तीच्या आशीर्वादाने, शक्तीच्या कृपेने आपण कायम सुखी राहतोय. हे त्या पुरंजनला कळत नाही. परमेश्वराची लीला म्हणजे अविज्ञात आहे. जेव्हा बुद्धी काम करू देत नाही त्यावेळेला भगवान म्हणतात की खाण्याचं काम तुझं आहे पण पचन करण्याचं काम माझं आहे. पंचाम्यन्नम चतुर्विधम. जीव भोजन करत असतो, खातो, जे आवडेल ते खात राहतो, पण जेव्हा ते पचवायची वेळ येते तेव्हा तिथे परमात्मा येतो आणि जेवलेलं अन्न सगळं आपल्याला पचवण्याचं काम तो परमात्मा करतो. आणि तो कोणाच्या रूपाने वास करतो? त्यावेळेला तो पोटात देव अग्नीच्या रूपाने आपल्या शरीरामध्ये वास करत असतो आणि म्हणून ते आपलं अन्न जेवलेलं पचतं. भगवान म्हणतात भोजन केल्यानंतर तुझं काम झोपण्याचं आहे आणि माझं काम जागण्याचं आहे. आपण आपलं शरीर विश्रांती घेतंय, पण आपलं हृदय चालू ठेवण्याचं काम करतंय कोण? आपल्या शरीरातील हृदयस्थ भगवान करतायत. आता ह्याचं उदाहरण म्हणजे काय? तर आपण गाडीत आहोत. जीवात्मा यात्री आणि परमात्मा हा चालक आहे. गाडीचा चालक कोण आहे? हा परमेश्वर आहे. जर हा चालक भगवान झोपला आणि आपली जीवात्मा आपण गाडीतून प्रवास करतोय, यात्री आहोत आपण, आणि जर चालक झोपला तर आपण इप्सित स्थळी पोहोचू का? आपण कुठे पोहोचू? अरे बापरे, त्याचा तर विचारच करायला नको. रेल्वे इंजिनाचा जर चालक झोपी गेला तर गाडी थांबून जाईल. प्रवासी झोपू शकतो पण चालक झोपू शकतो का? नाही. जर चालक झोपला तर सगळंच अच्युतम केशवम होऊन जाईल. म्हणून सूत्रधार कधीही झोपू शकत नाही. आपल्या जीवनाचा सूत्रधार भगवंत आहे. पुरंजन म्हणजे जीवात्मा, आणि त्याला कळत नसतं की आपण कोणामुळे सुखी आहोत. आपल्यावर उपकार करणाऱ्या ईश्वरालाच तो विसरून जातो. हा पुरंजन म्हणजे आपलं शरीर आहे, त्याला 9 दरवाजे आहेत आणि 9 दरवाजांनी असलेल्या नगरात तो प्रविष्ट झाला आहे. हे 9 दरवाजे असलेला नगरी म्हणजे कोणतं? तर हे मानवाचं शरीर आहे. आता या पुरंजनाला या नगरीत प्रवेश केल्यानंतर, म्हणजे जेव्हा त्याने माणसाचा रूप धारण केल्यानंतर त्याला एक सुंदरी भेटली. तिथे त्या पुरंजनाचा आणि त्या स्त्रीचा परिचय झाला. ती स्त्री म्हणाली, मी कोण आहे हे मलाच माहिती नाही, पण मी तुम्हाला अवश्य सुखी करीन. तिला काहीही न विचारता पुरंजनाने त्या स्त्रीशी विवाह केला. त्या सुंदर स्त्रीवर तो इतका आसक्त झाला की त्या स्त्रीपासून त्याला 1100 पुत्र झाले. त्या स्त्रीचं नाव सुद्धा पुरंजनीच होतं. आता हे पुत्र आपापसात भांडत असत. आता हे पुत्र म्हणजे कोणतं रूपक आहे? तर बुद्धी आहे. 11 इंद्रियांच्या सुख उपभोगाची इच्छा ही 1100 संतानं आहेत. म्हणजे आपल्याला इतके सुख हवं असतात. गाडी हवी, घोडा हवा, खायला पंचपक्वान्न हवी, या ठिकाणी आम्हाला तीर्थयात्रा करायची आहे, मला विमानाने सगळे देश हिंडायचे, वेगवेगळ्या इच्छा माणसाला होतात. तर त्या इच्छा
इंद्रियामार्फत उपभोग घेण्याच्या इच्छा म्हणजे ही 1100 संतानं आहेत माणसाची. एकेका इंद्रियांच्या इच्छेची 100 मुलं आहेत. आणि या मुलांच्या पारस्परिक युद्धांचा अर्थ म्हणजे संकल्प आणि विकल्प. म्हणजे मनामध्ये आपल्याला कधी कधी ही इच्छा होते तर कधी ती इच्छा होते. कधी वाटतं आज पिक्चरला जावं, तर कधी असं वाटतं की आज गाडी काढावी आणि लॉंग ड्राईव्हला जावं. आणि मग ह्या संकल्प विकल्प वेगवेगळ्या इच्छांनी मनामध्ये आपल्या द्वंद्व निर्माण होतं, संघर्ष होतो. आधी हे करू का आधी ते करू, आणि त्यामध्ये आपल्याला ताण निर्माण होतो. आणि ह्या सगळ्या सुखविषय भोगामध्ये ह्या इंद्रियांच्या सुख उपभोगण्यामध्ये हा आपला जीव फसला गेलेला आहे. आपले पाच प्राण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे या जीवाचं रक्षण करतायत. आणि त्याच्यामध्ये ते संकल्प आणि विकल्पांनी जीव बंधनात पडलेला आहे. मी हे घेऊ का ते घेऊ का, मी सोनं घेऊ का सोन्याचं मंगळसूत्र करू का नेकलेस करू का हिऱ्यांचं मंगळसूत्र करू, ह्या आपल्या विषयांच्या इच्छा इतक्या वाढत चालल्या आहेत की त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये इतके संकल्प विकल्प येत आहेत की ते माणसाला रडवत आहेत. किती मिळालं तरी माणूस सुखी होत नाही. आणि हा पुरंजन म्हणजे आपला देह याप्रमाणे सुख उपभोग घेतोय. आता त्याला काल नावाची कन्या आहे. ती कन्या म्हणजे कोण, तर जरा म्हणजे म्हातारपण. तिच्याशी विवाह करण्याची कोणालाच इच्छा होत नाही. म्हणजे कोणाला म्हातारं व्हावं असं वाटतं का, नाही. आपल्याला असं वाटतं पण चिरंतन तरुण राहावं. पण पुरंजनाची इच्छा नसतानाही ह्या म्हातारपणाने त्याला वेढलेलं आहे. जो सुख उपभोगाचे सुख लोटतो त्याला एकदा ना एकदा वृद्धावस्था प्राप्त होते. म्हणजे त्याला जरेशी विवाह करावाच लागतो. वृद्धावस्था कधी ना कधी येणारच. एके दिवशी त्याला मृत्यूला सुद्धा सामोरं जावं लागतं. अंतकाळचा ज्वर स्त्रीत अत्यंत आसक्त असणाऱ्या पुरंजनाने अंतकाळी अतिशय स्त्रीचं चिंतन केलं की माझी पत्नी अशी आहे तशी आहे, मला तिला आता सोडून जावं लागतंय. सतत तिच्या चिंतनात तो अंतकाळी राहिला आणि परिणामिता त्याला विदर्भ नगरीत कन्या रूपाने पुन्हा जन्म घ्यावा लागला. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला आपल्याला शेवटचा आपला अंतसमय असतो आणि ह्या अंतसमयाच्या वेळेला जर आपण जे आपण चिंतन करू, जो समोर वस्तू असेल ती वस्तू आपल्याला दिसली तर आपल्याला तोच जन्म पुढे येतो. आणि त्याप्रमाणे पुरंजन स्त्रीमध्ये आरक्त झालेला असल्यामुळे, तिच्यामध्येच त्याचं सगळं लक्ष लागलेलं असल्यामुळे त्याला पुरंजनी नावाचा जन्म मिळालेला आहे. वासनेला अनुसरून शरीर आपलं रूप बदलतं मरणानंतर. पुरंजनाने केवळ तारुण्यातच पाप केलं होतं, तर बाल्यावस्थेत आणि वृद्धावस्थेत त्याने सत्कर्म केलेली होती. काही ना काहीतरी त्याच्या हातून चांगल्या गोष्टी घडलेल्या होत्या. आणि म्हणून त्याला ब्राह्मण कुळामध्ये एका कन्येच्या रूपाने जन्म मिळालेला आहे. मर्यादेचे पालन करून तिचा विवाह द्रविड देशाच्या पांड्य राजाशी झालेला आहे. द्रविड देश हा महाराणी भक्तीची सासूरवाडी आहे. पांड्य राजा म्हणजे भक्त होता, तो भगवंताचा भक्त होता. अशा भगवंत भक्ताशी तिचा विवाह झालाय. कर्म केल्याने काय होतं, चित्त शुद्ध होतं आणि मग भक्ती केली जाते. त्या पद्धतीने भक्ती मार्गामध्ये ती आलेली आहे. भक्ती मार्ग अत्यंत सोपा जरी असला तरी तो आचरणासाठी अत्यंत कठीण आहे. अशा भक्तपतीशी विवाह झाल्यानंतर तिला एक कन्या आणि 7 पुत्र झालेत. कन्या म्हणजे काय, तर कथा श्रवणात, सत्संगात रुची म्हणजे भक्ती, याप्रमाणे श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य अशा प्रकारे भक्तीचे 7 प्रकार आहेत. हे तिचे 7 पुत्र आहेत. श्रवण करणं, भगवंताच्या कथांचं श्रवण करणं, भगवंतांच्या कथांचं कीर्तन करणं, सतत भगवंतांचं नामस्मरण करणं, त्यांचं पादसेवन करणं, अर्चन म्हणजे पूजा करणं, त्यांना नित्यनेमाने वंदन करणं, त्यांच्यामध्ये दास्य भक्ती ठेवणं, अशा प्रकारे 7 प्रकारे तिने भक्ती केली आहे. हे अशी प्रतिकात्मक, अशी रूपकात्मक ही अशी कथा पुरंजनाची आलेली आहे.
ज्या अविज्ञात मित्राला मायेच्या आवरणामुळे हा जीव विसरला होता, तोच सद्गुरूच्या रूपात आला आणि अविज्ञाताच्या रूपात परमेश्वराने येऊन या पुरंजनाला ब्रह्मविद्येचा उपदेश केला होता की तू मला सोडून दूर गेलास आणि 9 दरवाजे असलेल्या नगरीत राहण्यास गेलास, म्हणजे तू मानवी शरीरात प्रवेश केलास आणि तेव्हापासून तुला अतिशय दुःख झालेलं आहे. तू स्वतःचं रूप ओळख, तू आतल्या आत्म्याला ओळख, लौकिक सुखात भरकटत बसू नको आणि तत्वमसी म्हणजे तू माझा मित्र आहेस, माझाच अंश आहेस, माझंच स्वरूप आहेस, तू स्त्री पुरुष कोणी नाहीस, तू माझ्याकडे पहा. मग पुरंजन देवासमोर उभा राहिला आणि त्याने देवाकडे पाहिलं. जीव आणि ब्रह्म यांचं मिलन झालंय, जीव कृतार्थ झाला असा तो पुरंजन राजा. तू कित्येकदा स्त्री होतास, कित्येकदा पुरुष होतास, तरी तुझी विषय वासना संपली का? तुला तृप्ती मिळाली का? तर नाही. असा तू किती कुठवर भटकत राहणार? तर तू आता परमेश्वराचं चिंतन कर आणि त्याचा आश्रय घेऊन त्याच्या स्वरूपात विलीन हो, तरच तू कृतार्थ होशील. अशा पद्धतीने नारदानी पुरंजन म्हणजे आपल्या शरीराचं रूपक करून प्राचीन बर्हीला पुरंजनाचं आख्यान ऐकवलंय. विषयात जीव इतका फसलाय की आपण कोण आहोत हेच त्याला कळत नाही, आपल्या स्वतःला तो जाणू शकत नाही. याप्रमाणे जीवात्म्याची कथा ऐकून प्राचीन बर्ही राजाला आनंद झाला आणि तो म्हणाला, मी कृतार्थ झालो आहे. आता मी केवळ यज्ञच नाही करणार, तर भगवंतांचं चिंतन करीत करीत भगवंतामध्ये विलीन होईल. माझ्या पूर्वजन्मीचं काहीतरी फळ असेल आणि म्हणून तुम्ही मला येऊन ही कथा ऐकवली आणि आता मला योग्य मार्ग दिलेला आहे. जप करून मी पूर्वजन्मीची पाप जळून माझी भस्म होईल आणि जपाचं फळ मला मिळेल. त्यावेळेला ते म्हणतात जपाचं फळ तात्काळ मिळत नाही. ज्यावेळेला जपाचं फळ तात्काळ मिळत नाही तेव्हा असं समजावं की पूर्वजन्मीची पापं अजून शिल्लक आहेत. आता हे सांगण्यासाठी स्वामी विद्यारण्यांनी एक दृष्टांत दिलाय. स्वामी विद्यारण्य अतिशय गरीब होते. द्रव्य प्राप्तीसाठी त्यांनी गायत्री मंत्राची 24 पुरश्चरणं केली, म्हणजे काहीतरी हेतू ठेवून त्यांनी हे पुरश्चरण केलं, पण त्यांना काही द्रव्य प्राप्ती झाली नाही. शेवटी त्यांनी द्रव्य प्राप्ती मिळण्याचा विचार मनातून काढून टाकला आणि त्यांनी संन्यास घेतला, संसार सोडला, संन्यास घेतला. त्यावेळी त्यांना जेव्हा त्यांनी गायत्री मातेची संन्यास घेऊन जेव्हा तपश्चर्या केली त्यावेळेला गायत्री मातेनी दर्शन दिलं आणि त्यांना म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न झाले, माग तुला काय मागायचे ते. त्यावेळेला विद्यारण्य स्वामी म्हणाले, माते आता तर मी संन्यास घेतलाय, जेव्हा मला ज्यावेळेला आवश्यकता होती धनाची त्यावेळेला तू आली नाहीस, आता मला तुझी काय आवश्यकता आहे? आता द्रव्य आणि धन मला कशाला पाहिजे? त्यावेळेला तू का आली नाहीस? त्यावेळेला गायत्री माता म्हणाली आहे, जरा मागे वळून बघ मागे वळून. तेव्हा त्यांना दिसलंय की 24 पापांचे पर्वत जळतायत. तेव्हा त्यांनी मातेला विचारलं, अरे हे काय आहे, कसले पर्वत आहेत? त्यावेळेला गायत्री माता म्हणाली, ही तुझी पूर्वजन्मीची पापं आहेत. तू जेवढा जप केलायस त्या पापांनी तुझे 24 पर्वत जळतायत. ही तुझी महान पापं भस्म झाली की मी तुला तात्काळ दर्शन झालंय. जोपर्यंत तुझी पापांचा क्षय झाला नव्हता तोपर्यंत तुझी शुद्धी झाली नाही आणि तोपर्यंत मी तुला दर्शन दिलेलं नाही. त्यानंतर विद्यारण्य स्वामींना ते म्हणणं पटलंय. ते म्हणले, आता मला काहीही नको माते आणि मला फक्त तुझा आशीर्वाद हवा, असं म्हणलंय. गायत्री माता अदृश्य झाली आहे आणि पुढे त्यांनी पंचदशी नावानी वेदांतांचा एक उत्तम ग्रंथ लिहिलेला आहे. भगवान नारायणांनी प्रचेतांना सुद्धा दर्शन दिलं आणि त्यांनाही सांगितलं की तुम्ही जरी 10,000 वर्ष आता तप केलंय तरी आता तुम्ही हे सोडा, तप सोडा, आता तुम्ही विवाह करा. विवाह करणं काही पाप नाही. गृहस्थाश्रम भक्तीमध्ये बाधक होत नाही. आपण गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर संसार करता करता फक्त भगवंताचं स्मरण करा, नामस्मरण करा, माझी सेवा करा आणि तुम्ही गृहस्थाश्रम स्वीकारा, असा त्यांनी उपदेश केलाय प्रचेतांना. भगवान म्हणतात, तुम्ही माझ्यासाठी थोडा वेळ काढा, मी तुमचं
तुम्ही माझ्यासाठी 3 तास काढा, मी तुमच्यासाठी 21 तास तुमचं रक्षण करीन आणि तुम्हाला पापापासून मुक्त करीन. पुण्याचा अहंकार ही चांगली गोष्ट नाही. फक्त मी एवढं पुण्य केलंय, मी एवढं पुण्य केलंय हे घोकत बसू नका. अहंकार नष्ट झाल्याशिवाय तुमची चित्त शुद्धी होणार नाही. केलेलं पुण्य विसरून जा आणि पाप मात्र कधी विसरू नका. आपण केलेल्या पुण्याच्या जोरावर ययाती राजा सुद्धा सदेह स्वर्गाला गेला. त्याला इंद्राच्या आसनावर बसण्याची इच्छा झाली आणि त्याला इंद्राच्या आसनावर बसवल्यावर इंद्र भयभीत झाला आणि तो बृहस्पतीजवळ गेला. तेव्हा बृहस्पती इंद्राला म्हणाला, तू ययाती राजाला विचार की तू पृथ्वीवर असताना कोणकोणती पुण्य केली आहेस की ज्याच्या जोरावर तू इंद्रपदावर बसू इच्छितोस. त्यावेळेला ययाती राजाने केलेले सगळे पुण्याची त्याच्या पुढे वर्णन केलं आणि हे वर्णन केल्यामुळे काय झालं, त्याचा अहंकार वाढला आणि त्याच्यामुळे त्याच्या पुण्याचा क्षय झाला आणि त्यामुळे त्याचं ययाती राजाचं स्वर्गातून पुन्हा पृथ्वीवर पतन झालंय. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विंशती. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केलेल्या पुण्याचं आपण आपल्या तोंडाने कधीही वर्णन करायचं नाही. षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति. हरेरंद्रि पद्मे मनश्चेन लग्नम ततक किम ततक किम. षडंगादि वेदांचं ज्ञान आहे, सर्व शास्त्रवर्णात विद्या मुखस्थ आहेत, पण त्या अहंकार झाला तर त्याचा काहीही उपयोग नाही. अशा प्रकारे भगवंतांनी प्रचेतांना उपदेश केलाय आणि त्यांना विवाह करण्याला सांगितले. पुढे त्यांनी विवाह केलाय आणि त्या सर्व प्रचेतांना एक एक पुत्र झालेले आहेत. आणि पुढे ते नारदांकडे आलेले आहेत आणि ते म्हणालेत की गृहस्थाश्रमाच्या विलासी जीवनामध्ये आमचं सगळं ज्ञान आम्ही विसरून गेलोय, तर आता आम्हाला तुम्ही थोडंसं ज्ञान द्या. जगात कसं राहावं, कसं वर्तन ठेवावं याचं आम्हाला ज्ञान द्या. परमेश्वराला प्रसन्न करणं किती कठीण आहे, तर तुम्ही आम्हाला आता काहीतरी ज्ञान द्या. आम्ही तीर्थयात्रा करू का? तर ते म्हणाले, यात्रा वगैरे करायची आवश्यकता नाही, तुम्ही परमेश्वराला शरण जा. रामदास स्वामी जेव्हा मनाला बोध करतात तेव्हा ते म्हणतायत, बहु हिंडता सुख होणार नाही. म्हणून जगाला सुखी आणि खुश करण्याची इच्छा सोडून ईश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा, प्रभूला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा. आणि प्रभूला प्रसन्न करण्याचे 3 मार्ग नारदांनी सांगितलेत. दया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केनवा सर्वेंद्रियोपशांत्याच तुषत्याशु जनार्दनः. जीवमात्रांवर दया करा, जे काही मिळेल त्यामध्ये संतोष माना आणि सर्व इंद्रियांवर संयम ठेवा. आलेल्या आपल्या घरी कोणी आलं तर त्याला काहीतरी थोडंसं खायला द्या, पाणी द्या, त्याचा आदर सत्कार करा. कुठे जाताना कोणाला मदतीची अपेक्षा असेल तर त्याला रंजल्या गांजल्याला मदत करा. जे काही आपल्याला मिळालेली संपत्ती आहे त्याच्यामध्ये समाधान माना आणि इंद्रियांवर संयम ठेवा. अशा प्रकारे नारदांनी त्या प्रचेतांना उपदेश केला आहे. विषयामध्ये जास्त रमू नका, संयम पाळा. अशा प्रकारे नारदांनी केलेला उपदेश मैत्रेय ऋषींनी विदुरांना सांगितला आहे. त्यावर विदुर म्हणाले, मी ऐकले आहे की मला त्यांचं चिंतन करायचंय. मीच ईश्वरापासून वेगळा झालो आहे, मीच तो पुरंजन आहे, माझ्याकडून अनेक पापं झाली आहेत. आता वारंवार मी या कथेचं चिंतन करीन. अशा प्रकारे मैत्रेयाने विदुराला ही कथा ऐकवली आणि पुढे विदुराला ती कथा ऐकल्यानंतर मुक्ती मिळाली आहे. प्रचेतांची कथा ही वक्ता आणि श्रोता यांचं पाप भस्म करणारी आहे. अशा प्रकारे इथे आता भागवत कथेचा 4था स्कंध आपण पूर्ण केलेला आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे,
हे नाथ नारायण वासुदेव भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय।